आणखी एक प्रश्न आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नोंदी नाहीत, विशेषतः मराठवाड्यातला विषय तुम्ही सातत्यानं हाती घेतला, कारण नोंदी किती एक 32,000 काहीतरी नोंदी मिळालेल्या आहेत. तर त्या नोंदीच्या बेसवर आता एवढ्या मोठ्या मराठवाड्यातल्या सगळ्या गावागावातल्या लोकांना मिळतील का, असा एक प्रश्न आहे. आणि त्याबद्दल सुद्धा तुम्ही आंदोलनात प्रामुख्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचं उत्तर त्याबद्दल पदरात काय पडलं? मराठवाड्यातल्या मराठ्यांनी टेन्शन फ्री राहायचं. जवळ माझ्याकडं आंदोलनाचे धुरा आहे तेव्हा टेन्शन फ्री मी सांगतानाच सांगितलं सरकारला. आणि त्याचं पत्रकसुद्धा आपण घेतलं आहे. तोही शासन निर्णय ते करणार. ते आता शिंदेसाहेबाच्या समितीकडे ते सगळं पाठपुरावा करणार. हैदराबाद संस्थांचं 1884चं गॅजेट ते स्वीकारायचं सांगितलं. ते स्वीकारणार आहेत. त्यांनी ते कबूल केले. जनगणनासुद्धा आहे 1884, तीसुद्धा स्वीकारण्याचं कबूल केलं आहे. मराठवाड्यातला मराठा आरक्षण वाचून राहत नाही. सगळ्या सोयऱ्यात मिळालेल्या नोंदीत आणि गॅजेटमध्ये पुरा मराठा समाज अजून 10 दिवस 4 दिवस लेट होईल. ही प्रक्रिया मोठी आहे, पण जिथं जिंकायचं होतं सगळ्या सोयऱ्यात तिथं आपण मराठी जिंकलेलं आहे. म्हणून हा मराठ्यांचा विजय. बॉम्बे गॅजेट असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, सातारा संस्थांचं असं आपण सगळं घ्यायचं सांगितले. देवी लस घ्यायचं सांगितल्यात. आपण संस्थानाचे असणारे पुरावे घ्यायचे सांगितले. राजस्थानच्या भाटाचे पुरावे घ्यायचे सांगितले. त्याचे शासन निर्णय सरकारनं केले. आणि विशेष म्हणजे शिंदे समितीची वेळ आता संपत होती. तिलासुद्धा मुदतवाढ सरकारनं दिली. त्यामुळं समितीसुद्धा मराठवाड्यात ताकदीनं काम करून ज्या ज्या तालुक्यात नोंदी सापडलेल्या नाहीत त्या पुन्हा सापडण्याचं काम करणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.